खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला। जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। आता प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाची स्थापना करण्याचे आदेश। इचलकरंजीत अंमलबजावणीकडे लक्ष। पोलीस महासंचालक कार्यालयाने जादूटोना कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा असा आदेश दिला आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था छेरिंग दोर्चे यांनी यासंबंधी आदेश राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक कार्यालयांना पाठवले आहेत। त्यानुसार इचलकरंजी शहरातील 3ही पोलीस ठाण्यात या आदेशाची अंमलबजावणी कशा पद्धतीने होतं याकडे लक्ष लागून राहिले आहे। महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोना यांना प्रतिबंधित करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013च्या कलम 5(1) अन्वये संबंधित आदेश जारी करण्यात आला आहे। त्यानुसार राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात सहाय्यक आयुक्त गुन्हे तसेच पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांची दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करावी। तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोना यांना प्रतिबंध घालण्याबाबत प्रत्येक पोलीस ठाण्यात एक कक्ष स्थापन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। पोलीस महासंचालक कार्यालयाकडून हे आदेश सर्व पोलीस आयुक्त व सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठवले आहेत। त्यामुळे जादूटोना कायद्याअंतर्गत प्रकरण हाताळण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे। तसेच तक्रारीची अंमलबजावणी व गुन्ह्याचा तपास याबाबत तक्रारदाराला दक्षता अधिकाऱ्यांकडे दाद मागता येणार आहे। या आदेशाची अंमलबजावणी शहरातील गावबाग, शहापूर आणि शिवाजीनगर या 3ही पोलीस ठाण्यात कशा पद्धतीने केली जाईल हे आता पाहावं लागणार आहे। महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।